स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. कडेगावच्या संग्रामसिंह देशमुख यांची पत्रकार परिषद. भाजपमध्ये घेतला मोठा निर्णय. काय घडलं पत्रकार परिषदेत? पॅराडाईज सिटी निसर्गरम्य वातावरणात आपल्या आनंददायी क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण. प्री वेडिंग सेट्स, अस्सल चुलीवरचं जेवण, मातीच्या भांड्यातील वरवंटा पाट्यावरील अस्सल घरगुती मसाला ऑर्डरप्रमाणे, मुक्कामासाठी रूम्स, मोफत अंघोळीसाठी कडुलिंबाचे गरम पाणी, टेंटची खास सोय, डीजे पार्टी, गेट टुगेदर आणि कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि विस्तीर्ण लॉन, सुसज्ज हॉल. तर आजच आपले बुकिंग निश्चित करा. पत्ता पॅराडाईज सिटी, कळंबी, विटा. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनी साहेब आणि राज्याचं सर्व मंत्रीगण, राज्य सरकारनं शेतकऱ्याच्या संबंधीचा जो निर्णय घेतला त्याच्या संबंधी मी सुरुवातीलाच या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. आणि हे सगळं करत असताना आज विशेषतः पत्रकार परिषद आपण एवढ्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे की इतके वर्ष ज्याला आपण बळीराजा म्हणतो, पोशिंदा म्हणतो, ज्याच्यामुळं ह्या देशाची खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगती झाली, असा सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला असेल तो शेतकरी बांधव आहे. आणि या शेतकरी बांधवाला महाराष्ट्र राज्य सरकारनं उभा करत असताना नुसत्या घोषणा न करता त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. बरेच वर्ष कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी, आर्थिक अडचणीतनं शेतकरी बाहेर पडावा, याच्यासाठी बरेचदा सरकार प्रयत्न करत होतं. पण आज मला या निमित्तानं सांगायला अभिमान वाटतो की ज्याचं आपण दैवत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अशा अहिल्या देवींच्या नावानं कर्जमाफी योजना ह्या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली. आज कर्जमाफी याची घोषणा झाली का, तर घोषणा न होता आजही कडेगाव तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होताना आपण पाहतोय. आणि म्हणून या निमित्तानं मी राज्य सरकारचं, मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. विशेषतः शेतकऱ्याला उभा करण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे? कर्जमाफी झाली म्हणजे शेतकरी उभा राहतो का, तर असा प्रश्न नाही. म्हणून शेतकऱ्याला 7.5 HP पर्यंतच्या वीज माफीचा निर्णय राज्य सरकारनं ह्याच्याच पूर्वी घेतला. हा निर्णय घेऊनसुद्धा काही शेतकऱ्यांची मूळची थकबाकी अजूनही खात्यावर होती, आपल्याला नोटिसा येत होत्या. अशा परिस्थितीमध्ये कालच मुख्यमंत्री महोदयानं राज्य सरकारनं या ठिकाणी 7.5 HP पर्यंतची थकबाकी माफ करून शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती केला आहे. आणि म्हणून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. या शेतकऱ्याने निर्माण केलेला जो काय माल आहे त्याला बाजारपेठेमध्ये हमी भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करतं आहे. पण केंद्र सरकारही या ठिकाणी प्रयत्न करताना आपण अनुभवतोय. आजपर्यंत शेतकरी कोणाला समजला का, हा जर प्रश्न आपण आपल्याला जर विचारला तर आपल्या लक्षात येईल शेतकरी, सातबारा, खातेदार याच्यासोबत त्यांच्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं जी सौभाग्यकांक्षिणी किंवा ती सोबत आहे, जिच्यामुळं आपला प्रपंच नेटका होतो, तिलासुद्धा सातबारावर आणण्याचा महसूल विभाग, विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील आणि राज्य सरकार असेल, यांनी निर्णय घेतला. आज आपली कुटुंबातली माय माऊली सातबाऱ्यावर आपल्याला बघायला मिळते. घरकुलाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरच्या अडचणी असतील, अलीकडच्या काळामध्ये हाही निर्णय येण्याची शक्यता आहे की इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा देवाणघेवाणीचा शेतीचा व्यवहार होणार असेल तर तो प्रथमतः मोजणी करा, त्याचं क्षेत्र फिक्स करा आणि मग त्याचा कागद व्हावा. हे सांगण्याचं तात्पर्य असं की राज्य सरकारनं काय काम करावं, तर हे काम केलं पाहिजे. आज आपण तहसील कार्यालयामध्ये, प्रांत ऑफिसला आपण गेलात तर हजारो शेतकऱ्यांचा अक्षरशः लोंढा पाहायला मिळतो. काय माझी आज तारीख आहे, काय माझ्या भाऊबंदकीत आम्हाला हक्क सोड मिळाला नाही, काय शेतीमध्ये अतिक्रमण झाले, रस्ता नाही, असे कित्येक वर्ष प्रश्न पडून आहेत. पण कुठल्याही सरकारला हे समजलं नाही, किंवा कुठल्याही नेतृत्वाला हे कळालं नाही की असे प्रश्न राज्य कलाकार मानधनासारखे कलाकार कित्येक कुटुंब आपल्या भागात आहेत, कित्येक कुटुंब आहेत. 5,000 रुपये पेन्शन मिळायला लागली सरकारकडून. आज
योगायोगानं आषाढी एकादशी आहे. त्याच्या पण माझ्याकडून तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. पण एकादशीच्या निमित्तानं रजिस्टर असणाऱ्या आमच्या सगळ्या जेवढ्या वारकरी त्या ठिकाणी जातात, संप्रदायी मंडळी त्या ठिकाणी जातात, त्या सगळ्या लोकांना नुसत्या विम्याचं कवच नाही तर त्यांनासुद्धा आर्थिक मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी चांगली सेवा पंढरीमध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. हे सगळं राज्य सरकार अध्यात्माला मानणारं, वास्तविक जनतेच्या प्रश्नाला मानणारं सरकार आहे आणि त्यामुळे विशेषतः हे अभिमानास पात्र आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.